आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पोलीस अंमलदारांनी MD मॅफेड्रॉन विक्री करण्याकरिता स्वतःच्या कब्जात बाळगणारे 2 इसमांना जेरबंद करत त्यांच्याकडून 8.5 ग्रॅम MD मॅफेड्रॉन सह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, मोबाईल असा 2,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील मानूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचत रिक्षा क्रमांक MH15 FU 9292 यातील सुमित अशोक धाईजे वय 27 राहणार जाधव यांच्या चाळीत लोखंडेमळा हनुमंतनगर उपनगर नाशिक रोड व शाकीर हसन सय्यद वय 32 राहणार विनय सोसायटी वडाळागाव चौफुली नाशिक यांच्याकडून 8.5 ग्रॅम MD मॅफेड्रॉन व रिक्षा, मोबाईल असा 2,12,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्यांना आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, अतुल पाटील, प्रकाश महाजन तसेच अंमली पदार्थ पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील व त्यांच्या पथकाने केली। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।